नमस्कार, मी जितेश राऊत, नांदगाव, नाशिक. तर आपला आजचा विषय आहे महात्मा फुले यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी जे सामाजिक कार्य केले आहे ते समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती असायला हवं की महाराष्ट्रात नव्हे तर देशात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. हे एक खूप मोठं सामाजिक कार्य आहे. कारण समाज जेव्हा सुधरेल, समाजातल्या अंधश्रद्धा तेव्हा बंद होतील की जेव्हा स्त्री ही सुशिक्षित होईल. तर यासाठी एवढं सोपं नव्हतं, कारण त्यावेळेस मुलींना स्त्री शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं आणि त्यावेळेस पूर्णपणे बालविवाह व्हायचे. म्हणजे वयाच्या 11 ते 12 वर्षी मुलींचे लग्न होऊन जायचे. त्यांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी होत्या. तर सगळ्यात पहिले महात्मा फुले यांची 11 एप्रिल 1827 त्यांचा जन्म झाला. त्यांचं सामाजिक कार्य वाढावं आणि याच्यामध्ये अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी बरंच कार्य केलं. त्यातलं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या घरापासून स्वतःचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 आणि 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना करून याच्यामध्ये अस्पृश्य आणि बऱ्याच लोकांचा सहभाग करून त्यांनी सामाजिक कार्य घडवले. आणि सगळ्यात पहिले ज्यांनी जी शाळा सुरू केली ती भिडेवाड्यात 1848 पुण्यात सुरू केली आणि त्यांनी लागोपाठ भिडेवाड्यानंतर पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात 18 शाळा मुलींच्या सुरू केल्या. तसेच ते तिथेच न थांबता त्यांनी बालविवाह जे होते त्याला विरोध केला. बाल हत्या प्रतिबंध गृह स्थापन केले, ते पण स्वतःच्या घरामध्ये स्थापन केले. बाल हत्या प्रतिबंध गृह जे आहे ते स्वतःच्या घरात स्थापन केले आणि त्याचबरोबर विधवांचा पुनर्विवाह घडून आणला. विचार करा, विधवांचा पुनर्विवाह घडून आणणं त्या काळात खूप अवघड होतं. लोक जाती जखाड्यामध्ये अडकलेले होते. हे त्यांचे सामाजिक कार्य खूप जबरदस्त होते, कारण त्यावेळेस विधवांचे पुनर्विवाह होत नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती थॉमस पेन ह्या विचारवंताचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्यांचे बरेच ग्रंथ संपदा त्यांनी वाचली होती. द राईट ऑफ मॅन, जस्टिस ऑफ ह्युमन, हे असे त्यांनी ग्रंथ वाचले होते. आणि ते म्हणायचे की हे जे धर्म असतील हे कोणतेही धर्म ईश्वराने तयार केलेले नाही आहे. जगत ईश्वराने तयार केलेले आहे, याच्यासाठी कोणाची मध्यस्थी नको आहे. आपण डायरेक्ट देवाशी संपर्क करायला हवा. मध्ये पुजारी वगैरे अंधश्रद्धा वगैरे हे नको. त्यांनी स्वतः देखील लग्न लावून दिलेले आहे. असे त्यांचे बरेच कार्य आहे. त्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाविषयी जे कार्य आहे 1882 शिक्षणविषयक जी हंटर कमिशन आली होती त्याच्यामध्ये साक्ष दिली होती आणि सांगितलं होतं की 12 वर्षाखालील जे मुलं मुली असतील त्यांना जे शिक्षण असेल ते मोफत द्यावं. हे आशिया खंडातील पहिला असा विचारवंत होता ज्यांनी सांगितलं की 12 वर्षात खालील जे मुलं मुली आहेत त्यांना शिक्षण मोफत द्यावे. आणि तसेच त्यांनी 1888 जनतेने त्यांना मुंबई सभेमध्ये महात्मा ही पदवी दिली होती. त्यानंतर विधवांची केशवर्पणाची प्रथा होती. ज्या स्त्रिया विधवा व्हायच्या त्यांची केशवर्पणाची प्रथा होती. तर त्यांनी न्हाव्यांसोबत मिळून एक दिवसीय संप घडून आणला होता आणि जो विधवा पुनर्विवाह होता तो 1864 गोखलेंच्या बागेत पुण्यात घडवला होता. असे त्यांचे बरेच सामाजिक कार्य आहे. आपल्याला हे कार्य ऐकताना असं वाटत असेल, पण त्या काळात ते कार्य करणं इतकं अवघड होतं. आज देखील तुम्ही विचार करा, आज देखील समाजात किती अंधश्रद्धा आहे. त्यावेळेस किती अंधश्रद्धा, अस्पृश्य होतं, पण तरी देखील महात्मा फुले यांनी इतक्या लोकांचा विरोध असून सुद्धा सामाजिक कार्याला कुठंही आपल्या बदल होऊ दिला नाही. आणि ते प्रेरित होऊन त्यांनी स्वतःच्या स्त्रीला, स्वतःच्या पत्नीला दगड, धोंडे, माती इतका अन्याय सहन करावा लागला तरी त्यांनी त्यांची दिशा बदलली नाही. घरातून स्त्री निघणं इतकं अवघड होतं की त्यांनी घरच्यांना आधी तयार केलं. त्या काळात स्त्रीला बाहेर निघणं खूप अवघड होतं, खूप विरोध होता. जाती व्यवस्था इतकी अटल होती की ते लोक जाती व्यवस्थेत पूर्णपणे आखलेले होते. तरच त्यांनी सामाजिक कार्यासाठी बरेच ग्रंथ संपदा केली. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे हा जाती व्यवस्था आणि मक्तेदारी, उच्च नीचमध्ये जी मक्तेदारी आहे
याच्यातनं कशा लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, असे त्यांचे बरेच ग्रंथसंपदा आहे आणि त्यांचे बरेच सामाजिक कार्य आहे. हे जे सामाजिक कार्य आहे याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर आदी असा महाराष्ट्र म्हटल्या जातं. तर महात्मा फुले जे आहे यांचा मुलगा जो होता दत्तक, त्यांनी जे आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं, त्यांनी मुलगासुद्धा स्वतःचा दत्तक घेतला होता. आणि एवढंच वर न थांबता जे आंतरजाती विवाह आहे तो मी म्हणतो भारतातला पहिला आंतरजाती विवाह महात्मा फुलेने स्वतःच्या घरात घडून आणला होता. त्यांचा मुलगा जो होता यशवंत, त्याचा स्वतःचा जो विवाह आहे महात्मा फुलेंनी आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिला होता. तर अशा प्रकारे महात्मा फुलेचे असे अनेक सामाजिक कार्य आहे जे आजच्या महाराष्ट्रात सुद्धा जे अस्पृश्य आणि अंधश्रद्धा आहे त्यांचा अंधश्रद्धेला खूप विरोध होता. कारण अजून देखील लोक पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेतून जखडलेले आहे. तर अशा महात्मा फुलेच्या कार्यास कोटी प्रणाम. जय ज्योती, जय क्रांती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.